व्यावसायिक यश मिळालेलं असताना, एवढं मोठं नाव असताना, आज सातबाऱ्याच्या महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होतात, बऱ्याच ठिकाणी याचे ब्रँचेस आहेत, पैसा मिळालेला आहे, प्रसिद्धी मिळालेला आहे, अर्थात तो तुमच्या नम्रतेच्या जीवावर. पण एवढं यश मिळालेलं असताना राजकारणात काय यायचं आहे? आता व्यवसायाच्या निमित्तानं जवळजवळ आता आमचे 16-17 हॉटेल, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सगळीकडे हॉटेल्स आहेत. फिरत असताना सगळीकडे आम्ही बऱ्याच लोकांना रोजगार निर्मिती करून दिली. आम्ही काम करतोय किंवा हे काम जे आम्ही करतोय ते एका मर्यादेत आहे, म्हणजे 7-12 पुरतच हे काम आहे. बरोबर. म्हणजे आता मी प्रचार दौरा जेव्हा माझा चालू आहे, त्यात काही महिला जेव्हा माझ्या सोबत सुरू आहे महिला माझ्या सोबत असणारे असतील किंवा मी ज्यांना भेटते त्या महिलांचं एकच म्हणणं आहे की बाबा आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, काहीतरी काम करा तुम्ही आमच्यासाठी. किंवा विधवा महिला असतील ज्यांना घरातही अशी कंडिशन आहे की त्या बाहेर पडून काम करू शकत नाही, तर त्या महिलांचं असं म्हणणं आहे की घरात बसून आम्हाला काम द्या. मग मी त्या महिलांना इथं माझ्या हॉटेलवरती आणून किंवा माझ्या मर्यादेच्या जागेमध्ये आणून त्यांना मी नाही काम देऊ शकत. लिमिटेशन्स आहेत की इथं मला आता किती लोक ठेवायचे, काय ह्या गोष्टीसाठी लिमिटेशन्स आहे. आणि ह्यांच्यासाठी जर मला काही करायचं आहे, काम करायचं आहे, तर मला ते नक्कीच राजकारणात गेलं पाहिजे आणि तिथं मी त्यांचं काहीतरी आता देणं लागते असं मला वाटतंय की सामाजिक बांधिलकी जी आहे ती मला आता जपली पाहिजे. लोकांसाठी, महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे मला कुठेतरी तिथे जाण्यासाठी भाग पडते, मी असं म्हणायला हरकत नाही. आपण बघतोय आजूबाजूला एक फार मोठं वाक्य गाजलं होतं राजकारणामध्ये, राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो असं म्हणतात बरेच लोक, आणि हे सत्य आहे. आपण बघतोय आजूबाजूला बरीच काही निगेटिव्ह माणसं राजकारणामध्ये आलेली असतात. तुमचा स्वभाव पडला उद्योगधंद्यांचा किंवा व्यवसायाचा, लोकांना रोजगार देण्याचा, आणि तुमचा हा जो काही मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही ब्लॅकमध्ये एकही पैसा कमवलेला नाही, राजकारणाशी नाळ जुळेल तुमची वाटते तुम्हाला? नक्कीच, का नाही जुळणार? आम्ही जुळवून घेण्याचा ते प्रयत्न करणार. आणि राजकारणात जाण्यासाठी आता बऱ्याचदा आहे की डावपेच खेळणं म्हणा किंवा काय ह्या गोष्टी असतात. आणि लोकांसाठी जर काम करायचं असेल, त्यांच्या मनामध्ये घर करायचं असेल, तर डावपेच केलेच पाहिजेत आणि त्या पद्धतीने गेलं तरच राजकारण होतंय असं नाही. लोकांच्या हृदयात तुम्ही किती जागा करता, किती घर करता, लोकांना आज हे पाहिजे. पैसा सगळ्यांच्याकडे आहे बऱ्यापैकी, पण त्या लोकांना आपण त्यांच्या गरजेला त्यांच्या जवळ जाऊन किती पोहोचतो आणि किती क्विकली, किती लवकर पोहोचतो, हे खूप गरजेचं आहे. आणि मला त्या पद्धतीनं काम करायचं आहे. जसं मी आजपर्यंत व्यवसायामध्ये माझ्या पोलाईट राहून, तोंडामध्ये साखर ठेवून लोकांशी नम्रपणे काम राहिले, तसंच मला तिथंही जाऊन त्याच पद्धतीनं काम करायचं आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की हॉटेल व्यवसाय हा नियोजन ह्या एका मूल्यावर आधारित असतो. ज्याच्याकडे चांगलं नियोजन आहे तो चांगला व्यवसाय करू शकतो, कुठलाही व्यवसाय. राजकारणामध्ये सुद्धा नियोजन फार महत्त्वाचं असतं, आणि म्हणूनच नियोजन, कुठल्याही योजनांचं नियोजन करणं, त्याची अंमलबजावणी करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. तुमचा हा गुण त्याचा उपयोगी पडेल तुम्हाला असं वाटते, उत्तम नियोजनाचा? नक्कीच. इथं हॉटेलमध्ये सुद्धा आमच्याकडे नियोजनच असतं. म्हणजे 1 किलो भाकरीमध्ये, 1 किलो पिठामध्ये किती भाकरी होतात, त्याला चुलीवर जर बनवायचं असेल तर किती लाकडं जळतात, हे एक नियोजन आहे आमच्याकडे. किंवा आता आम्ही मसाला बनवत असेल किंवा 50 किलो मटण शिजवायला टाकल्यानंतर तेल किती पाहिजे, मसाले किती पाहिजे, हे पण एक नियोजनच आहे. तसं इथं पण ज्या काही शासनाने दिलेल्या आहेत योजना असतील, निधी असतील, हे लोकांचे आहेत, ते आपले नाही आहेत. ते लोकांचे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, कशा नियोजनाने पोहोचतील, हे नक्कीच नियोजन करू शकते मी. अच्छा, हो हो. मला तुम्ही सांगा, आता तुम्ही सांगितलं की आता तुमच्या प्रचार फेऱ्या वगैरे सुरू आहेत, मतदारसंघ कुठला निवडलाय? आता भादोले मतदारसंघ आहे आपला. ओके. भादोले मतदारसंघातून गेले 10 ते 12 दिवस झालं माझा प्रत्येक गावात घर टू घर दौरा चालू आहे. प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक महिलेच्या असतील किंवा वृद्ध महिला असतील किंवा आजोबा असतील, अशा ह्या लोकांच्या बरोबर मी संवाद साधते. या लोकांना कशाच्या गरजा आहेत, काय आहे हे बघते. गावात फिरत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनास आल्यात की गावातल्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत, परत अंगणवाडी आहेत, यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे, खूप बिकट आहे. पण हे का झालंय, हे आपणच केलेलं आहे. हे का मान्य करायला पाहिजे की आता इंग्लिश मिडियम आले, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, आणि कितीही सर्वसाधारण कुटुंबातला असू द्या, त्या आई वडिलांचं असं असतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे माझा मुलगा. त्यामुळे त्या अंगणवाड्या वसाड पडलेल्या आहेत. कोणी तिथं म्हणजे मी असं अक्षरशः मला त्या दिवशी रडायला आलं बघितल्यानंतर, डोळ्यात पाणी की आपणही ह्यातच शिकलोय. त्यावेळेला काय परिस्थिती होती, अंगणवाडीच्या वर्गामध्ये 50-50, 100-100 मुलं असायचं, पण आता एक
6 ते 7 मुलं, याच्यावर मुलं नाही आहेत. मुलं नाही. म्हणजे ठीक आहे, त्यांचा कल जरी तिकडा असला तरी काही मुलं जी लहान वयात त्यांना शिक्षणाचा जास्त मारा त्यांच्यावर शिका असं करण्यापेक्षा तिथे त्या मुलांना काय गोष्टी करून देता येतील. बरोबर. मग अंगणवाडीच्या दारात मी बघितलं गुडघाभर पर्यंत गवत आलेलं होतं, उगवलेलं. म्हणजे मी अशी बघूच शकलं नाही मी की हे अशी कशी काय परिस्थिती. बरोबर. मग लहान मुलांना काय हवं असतं, सुशोभीकरण त्या परिसराचं, जिथं ते 1 तास 2 तास बरोबर. जाऊन रमू बसणार शकतील, आहेत. तिथे हा, रमू शकतील. नक्कीच. मग त्यांना खेळण्यासाठी 1-4 बरोबर. खेळणी असतील म्हणा, किंवा त्यांना आवडणारे असे स्टॅच्यू असतील म्हणा, बरोबर. वेगवेगळ्या कलरचे पुतळे असतील, अशा काही ज्या गोष्टी त्यांना आकर्षित करतील, बरोबर. या गोष्टी तिथं असणं गरजेचं आहे. हे बदल झाले पाहिजेत. बऱ्याच बायकांच्या तक्रारी की आमच्या दारातून सगळ्या गावाचं पाणी येतं आणि आमच्या दारातून जातं, आणि मी ते पाहिलेलं आहे डोळ्यातून. गटारांची समस्या आहे, ते आहे. आणि सगळ्यात मोठी या राजकारणाची ह्याच्यामध्ये येण्यासाठी मी निवडलेला म्हणजे हा निवडण्यासाठीचं माझं कारण हे आहे की हल्ली जे काही चाललंय मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, अत्यंत असुरक्षित वातावरण खूप असुरक्षित आहे. महिला सुरक्षित नाही आहे, अजिबात कुठेच सुरक्षित नाही आहे. आपण असं म्हणू शकत नाही की 100% पुरुष खराब आहेत. पण आता मध्ये झालेला साताऱ्यातला किस्सा घ्या तुम्ही, अजून एक किस्सा झाला तो 2.5-3 वर्षाच्या मुलीचा, ते घ्या तुम्ही. म्हणजे 3 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतची का असेना, पण महिला सुरक्षित नाही. तर मला ते पहिल्यांदा करायचं आहे की कशा मुली सुरक्षित होतील. म्हणजे मुलगी घरातनं निघून शाळेत गेल्यानंतर ती बाहेरून घरात येईपर्यंत आई वडिलांच्या जीवाला घोर असतो. हो, नक्कीच. मग त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल हा माझा पर्पज असेल मेन म्हणजे. मग त्यासाठी मला मुलींसाठी काही जुडो, कराटे याच्यासाठी काही सेल्फ डिफेन्स तुम्हाला सुरू करायचं, त्यांना सेल्फ डिफेन्स ते सुरू करायचं आहे. स्वतःचं संरक्षण त्या कसं करू शकतील यासाठी मला काम करायचं आहे. अच्छा, आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला शिक्षणाबद्दलचं काम करायचं आहे, मुलींच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला उपाययोजना त्यामध्ये करायच्या आहेत. हे तुम्ही नक्कीच करू शकाल. मला त्याच्याबद्दल मी शुभेच्छाच देईन त्यांना तुम्हाला. पण मी पुढे जाईन. निवडणूक म्हटली